ताई, आज प्रभाग करपे फाउंडेशनच्या वतीने आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महिलांच्या कणागुलांना वाव मिळण्यासाठी पण कार्यक्रमाचं काय आयोजन केलं होतं। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आज महिलांना शुभेच्छा आज आपण काय बोलू इच्छितो? आम्हाला बोलवल्याबद्दल मी प्रथमतः प्रभाताईंचे आभार मानते आणि प्रभाग करपे फाउंडेशनतर्फे आज या ठिकाणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये महिला सबलीकरणाचा उद्देश लक्षात घेऊन ताईंनी खूप छानपैकी अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे। विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि म्हणजे महिलांना एक त्यांची कला सादर करण्यासाठी आज एक मेकअपचं सेशन पण या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे आणि प्रभाताईंचा प्रत्येक दरवर्षीचा हा जो कार्यक्रम आहे तो खूप छान पद्धतीने त्या हळदी कुंकवाचं करत असतात। सालाप्रमाणे या ठिकाणी परत आल्याबद्दल मलाही खूप आनंद वाटतो आणि त्यांनी असेच कार्यक्रम यापुढेही करावेत अशी माझी विनंती राहील आणि माननीय आमदार सुनीलअण्णा टिंगरे यांच्याकडून मी मकर संक्रांतीच्या सर्व महिलांना या ठिकाणी शुभेच्छा देते। हमारी प्रभाताई ये प्रोग्राम काफ़ी टाइम से ऑर्गेनाइज कर रही हैं। इसके ज़रिए हम काफ़ी लेडीज़ों को एक दूसरे से मिलने का मौका मिलता है, बहुत अच्छा मौका मिलता है सबसे मिलने के लिए। और ये हल्दी कुमकुम के पर्व पे हमको एक दूसरे के साथ में थोड़ा सा प्यार और टाइम बिताने के लिए बहुत अच्छा अवसर ये प्रभाताई के ज़रिए हमको मिलता है। नमस्कार, आम्ही अश्विनी आरदाळकर खराडीतूनच। दरवर्षी हा मॅडमचा आपला प्रोग्राम असतो आणि भरपूर महिला सहभागी होतात आणि आम्ही पण सगळी घरातली कामं सोडून या कार्यक्रमासाठी हजर होतो आणि कसलीच ॲड नसते, काही नसतं। पर्सनल प्रत्येकाला प्रत्येक फोनवर मेसेज जातो की या म्हणून खूप उत्साहाने बोलवलं जातं, त्यामुळे आम्ही सगळे हजर होतो।